नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती दुसरा टप्पा लवकरच चालू होणार आहे। त्या संदर्भात पवित्र पोर्टलला प्रत्येक संस्थेकडनं ऍड येण्याची प्रोसेस चालू झालेली आहे। काही दिवसातच विद्यार्थ्यांना सुद्धा इथे अप्लाय करायला संधी मिळणार आहे। पण यामध्ये एक बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलेला प्रश्न असा आहे की माजी सैनिकांच्या जागांबाबत काय, म्हणजेच काय माजी सैनिक जर फॉर एक्झाम्पल पहिला टप्पा जो झाला, फर्स्ट टप्पा जो झाला, ह्या पहिल्या टप्प्यामध्ये माजी सैनिक गैरहजर असल्यास काय, त्या जागेचं काय होणार, आणि माजी सैनिक अपात्र झाल्यास म्हणजे त्या ठिकाणी अपात्र होता, सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं झालं, अपात्र झाल्यास काय, रुजू न झाल्यास काय, आणि उमेदवार उपलब्ध न झाल्यास काय। आता यामध्ये इथेच तुम्हाला सांगायचं म्हटलं तर गैरहजरची निवड झाली होती, गैरहजर झाला तर ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हे पद येणार आहे। अपात्र झाला होता, अपात्र झाल्यास काय होणार, रुजू न झाल्यास हे सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये हे सुद्धा पद घेतलं जाणार आहे। आता राहिला प्रश्न अपात्र झाल्यास आणि उमेदवार उपलब्ध न झाल्यास इथे काय कारवाई केली जाणार आहे, त्या संदर्भातलं एक महत्त्वाचं नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवतोय। आता हे नोटिफिकेशन जुनं आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा आता दुसऱ्या टप्प्याच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला गेलाय, म्हणून तुम्हाला मी नोटिफिकेशन दाखवतोय। यात त्यांनी काय सांगितलंय बघा। आता तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमीची ह्या नवीन परत आता ही दुसरा टप्पा झाला की टेट संदर्भातली आपली बॅच लॉन्च झाली आहे। 4.0 ची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे। 2999 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे। ही पूर्ण टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे, ज्या टीमने मागच्या वर्षामध्ये 1000 प्लस विद्यार्थ्यांचा शिक्षक भरतीमध्ये निवड केली होती। सो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बॅच चालू झाली आहे, ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायची आहे, किंवा काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करायचा आहे। आता बघा अजून एक महत्त्वाचं प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे, इंग्लिशचं पुस्तक आपलं आलंय बघा, बाळासाहेब बोडके सरांचं पुस्तक आलेलं आहे, तुम्ही हे घेऊ शकता। टेट साठी हे इंग्लिश लँग्वेजचं पुस्तक आहे, 50% ऑफ मध्ये 170 रुपयात हे पुस्तक अवेलेबल आहे। त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीचे हे 40% ऑफ मध्ये पेपर 1 पेपर 2 चे सगळी बुक्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे। त्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता। बघा हे परिपत्रक जे आहेत हे 22 जानेवारी 2025 बघा, म्हणजे अगदी 6 आठवड्यापूर्वीच हे परिपत्रक आलेलं आहे। आणि ह्या परिपत्रकात काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ आणि रत्नागिरी यांना पाठवणे हे परिपत्रक आहे, आणि विषय आहे माजी सैनिक समांतर आरक्षणातील माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या सामाजिक प्रवर्तित गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी अगर कसे याबाबत मार्गदर्शन। आता हे परिपत्रक जे आहे उमेदवार उपलब्ध न झाल्यास आहे, तुम्हाला मी जे 2 प्रश्न एक्स्ट्राचे सांगितले म्हणजे 3 प्रश्न, रुजू न झाल्यास गैरहजर असल्यास दुसऱ्या टप्प्याला ह्या जागा तर वर्ग होणारच आहे। मग अपात्र झाल्यास आणि उमेदवार उपलब्ध न झाल्यास, म्हणजे एखादा उमेदवार अपात्र झाला आणि उमेदवार उपलब्ध नाही झाला तर काय करायचं, त्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे। आणि त्यात त्यांनी काय सांगितलं बघा, आपल्या संदर्भी पत्राच्या अनुषंगाने की उपरोक्त विषयाबाबत या विभागाच्या संदर्भ क्रमांक 5 च्या पत्रान्वये मार्गदर्शन करण्यात आले आहे। त्यांनी सांगितलंय सर्वोच्च न्यायालयातील सौरभ यादव विरुद्ध उत्तर प्रदेश तसेच अन्य याचिकांमध्ये सुद्धा समांतर आरक्षणासाठी अनुशेष ठेवण्याचे तत्व लागू होत नसल्याबाबत नमूद करण्यात आले आहे। मान्य मॅट नागपूर यांनी सुद्धा मूळ अर्ज क्रमांक प्रकरणी माजी सैनिक आरक्षणात सुयोग्य उमेदवार उपलब्ध नसल्याने रिक्त जागेवर संबंधित प्रवर्गातील उमेदवारांना गुणवत्तेवर देण्याबाबत 14/3/2024 रोजी खालीलप्रमाणे आदेश दिलेले आहेत। हे आदेश जे आहेत हे आदेश तुम्ही जर बघितले तर या आदेशाचा अर्थ असा होतो, माजी सैनिक आरक्षणांतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदाचा अनुशेष न ठेवता सदर रिक्तता माजी सैनिक व्यतिरिक्त त्या सामाजिक प्रवर्गातील पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेवर भरण्याबाबत कार्यवाही करावी। आता हे नीट लक्षात घ्या। फॉर एक्झाम्पल ही एक जागा आहे आणि ह्या जागेसाठी उमेदवार उपलब्ध नाही, भेटलाच नाही किंवा अपात्र झाला, ह्या 2 कंडिशन जर असतील तर इथे त्याच प्रवर्गातनं, फॉर एक्झाम्पल ही जागा जर ओबीसीची माजी सैनिकांची असेल तर या ठिकाणी हा उपलब्ध नाही, अपात्र झाला, तर ओबीसी मधूनच गुणवत्तेनुसार, म्हणजेच गुणवत्तेनुसार याचा अर्थ काय होणार आहे, ओबीसी जनरल मधून ह्या जागा भरण्यात येतील। एक जागा ही वर्ग होणार ओबीसी जनरल मध्ये गुणवत्तेनुसार। सेम तुम्ही इतर कॅटेगरीचा विचार करू शकता, एससी असेल, एसटी असेल, त्यानंतर एनटीच्या जागा असेल, एनटी विजय, एनटी अबकड, एसबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल,
EWS असेल किंवा SCBC असेल, ह्या सर्वांच्या जागा माजी सैनिकांच्या ह्या काय जनरल मधून भरल्या जातील. आता मग दुसरे दोन प्रश्न जे आहेत ना ते असे आहेत की हे उमेदवार गैरहजर राहिले, म्हणजे हे पात्र झाले होते, सिलेक्शन झालं पण गैरहजर राहिले. दुसरा मुद्दा काय, गैरहजर राहिले किंवा दुसरा मुद्दा काय ते दुसरा मुद्दा काय, गैरहजर किंवा रुजू झाले नाहीये, म्हणजेच गैरहजर आहे. दोघांचा अर्थ एकच होतो. तर अशा उमेदवारांचं काय करणार, मग अशा जागेचं काय करणार, तर ह्या जागा आता दुसऱ्या टप्प्यामध्ये गैरहजर किंवा रुजू झाले दुसऱ्या टप्प्यामध्ये वर्ग करण्यात येतील. लक्षात घ्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये वर्ग होतील. मात्र इथे आणि इथून पुढे सुद्धा असंच होणार आहे, उपलब्ध नाहीये, अपात्र असेल तर जनरल मधून जागा भरल्या जातात. हे प्रश्न वारंवार विचारले गेले म्हणून थोडक्यात हा व्हिडिओ घेतला मी. याबद्दल अजूनही काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता आपण. आणि तुम्हाला टेट बद्दल अपडेट किंवा टेटची बॅच जॉईन करायची असेल तर हा हेल्पलाईन नंबर 8888252117 ह्या नंबरला आपण कॉल करू शकता किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस पण करू शकता. अजून शिक्षक भरतीबाबत काही प्रश्न असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका, त्यावर आधारित तुम्हाला हवं क्वेश्चन आन्सरची सिरीज पण मी नक्कीच घेईल. सो येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यासाठी तयारीत राहा. काही डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंट सगळं रेडी करून ठेवा आणि येणाऱ्या टेटसाठी सुद्धा नवीन विद्यार्थ्यांनी तयारीत राहा. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.